तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। भाजपाचे माजी आमदार गजानन घोगे यांची हिंगोली जिल्ह्याच्या भाजपा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आणि त्या निवडीनंतर आपल्या सोबत आहेत गजाननजी घोगे। खरं तर साहेब, तुमचं सुरुवातीला आमच्या वतीने अभिनंदन। तुमची निवड झालेली आहे। अनेक वर्षापासून तुम्ही भाजपमध्ये काम करता। तुम्ही विधानसभेची तयारी दर्शवली होती, लोकसभेची तयारी दर्शवली होती, कुठेतरी त्या तुम्हाला साईडला ठेवलं होतं। आता भाजपनं तुमच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, काय पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम जय श्रीराम। भारतीय जनता पार्टीत मला 10 वर्ष काम करतोय सर, आणि जनता पार्टीनं सुद्धा मला मी लोकसभा मागितली, विधानसभा मागितली, मागे जिल्हाध्यक्ष करा म्हणलो। निश्चितच त्या ठिकाणी आपल्यावर निधी पक्षांना ते नाही दिले तर बाकी आपल्याला दिलं। राष्ट्रीय मी ओबीसी मोर्चाचा सदस्य आहे, मी प्रदेशचा उपाध्यक्ष होतो, हिंगोलीचा लोकसभेचा प्रभारी होतो, नांदेडचा प्रभारी होतो, तुमच्या परभणीचा प्रभारी होतो। आपण बघितलं असेल मी यूपी MP जवळजवळ 10 राज्य या ठिकाणी मला प्रवासी म्हणून काम केलं। कालच्या लोकसभेत बघितलं असेल आपण, कालच्या लोकसभेमध्ये मला मानखटा होता, त्याच्यानंतर वैजापूर केलं, काल विधानसभेमध्ये किनवट होतं, हिंगोली दिलं। पक्षाने जी जबाबदारी दिली त्या ठिकाणी त्या आपण काम करायचा प्रयत्न केला। जे आपल्या ज्या पद्धतीने काम करता येईल निश्चितच काम केलं। आणि आता काल 3 तारखेला या ठिकाणी पुन्हा भारतीय जनता पार्टीनं मला या ठिकाणी जिल्हा प्रमुख पुण्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायची जबाबदारी दिली। निश्चितच त्या ठिकाणी जी पक्षाने जबाबदारी दिली ते काम करू। येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागतील, ह्या निवडणुकामध्ये काय जिल्हाध्यक्ष म्हणून कसं काय हे राहणार तुमचा? ही निवडणूक आता पर्वच आहे, 2025 पर्यंत सर्व निवडणुका होतील आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका माझा प्रयत्न राहील की भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे, पंचायत समितीचे सभापती झाले पाहिजे, नगरपालिकेचे अध्यक्ष झाले पाहिजे। आणि मी ते करून मी शिवसेनेमध्ये असताना करून दाखवलं। जिल्हा परिषद अध्यक्ष माझ्याकडे होता, पंचायत समितीपासून पुरुषोत्तम बाजार समितीपासून नगरपालिके सर्व संस्था त्या ठिकाणी माझ्याकडे होत्या। आणि मी राजीव सातव खाली त्या माझी सत्ता नव्हती, विरोधी पक्षात होतो, आमदार नव्हतो, तरी त्या ठिकाणी आणलं आणि प्रयत्न करणार। आखरी जनता काय करते याच्यावर अवलंबून आहे, पण भारतीय जनता पार्टीचा एक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यकर्ता म्हणून लोकांपर्यंत जाणार। मग केंद्रात माननीय मोदी साहेब पंतप्रधान मोदी साहेबांचे कार्य काम केले लोकांपुढे नेणार, माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं पुढे नेणार, आणि सर्वसामान्याला जनतेला काय दिलं आणि कार्यकर्त्याला त्या ठिकाणी कामाला बूथ प्रमुखापासून शक्ती केंद्रापासून पदाधिकाऱ्यापासून सर्वांना सोबत घेऊन तानाजीराव आमदार साहेब असतील, फुलाजीराव असतील, रामराव वरपुते असतील, बाबाराव भांगर असेल, ग्रामीण भागातले असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी आमच्या सोबत काम करण्याकरता आहेत। आणि त्या कार्यकर्त्याला काम घेऊन येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा निश्चितच यश मिळवण्याकरता मी प्रयत्न करेल। हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण जिल्हा परिषद सदस्य किती आहेत आणि त्यापैकी जास्तीत जास्त आणण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील? जिल्हा परिषद त्या ठिकाणी 53 आहेत। मागच्या वेळेस आपण त्या ठिकाणी बघितलं असेल की मी भाजपमध्ये जाण्याचं कारण जिल्हा परिषद झालं होतं, बरोबर आहे। निश्चितच आता बघा मी साहेब जिल्हा अध्यक्ष झाल्याच्या नंतर मला वाटलं नाही की लोकांचा एवढा रिस्पॉन्स भेटेल। आणि मी कधी खोटं बोलणारा किंवा मी डिंग्या मारणारा माणूस नाही। मला एवढे लोक भाजपमध्ये येतील सर, उदाहरण वसमत आहे, कळमनुरी आहे, हिंगोली आहे, की तुम्ही विचारे न करणारे माणसं सुद्धा भाजपमध्ये स्वतःहून रात्री माझ्याकडे 1 वाजेपर्यंत माणसं होते। निश्चितच भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळामध्ये यश मिळेल। भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष, नगरपालिकेचा अध्यक्ष, पंचायत समितीचा सभापती होईल अशा ठिकाणी अपेक्षा करण्याकरता मला काही शंका वाटत नाही। निश्चितच शेवटी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष गजाननरावजी घोगे येणाऱ्या काळामध्ये जे निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्याच्या पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, या सर्वावरती जे आहेत ते भाजपचा एक हाती झेंडा रोवणार असल्याचं माजी आमदार गजानन घोगे यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन सायनाथ सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।